7 ऑगस्टला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। या आरोपांची उत्तरे देण्यासाठी रविवारी निवडणूक आयोगाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली। निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर होत असलेले मतचोरीचे आरोप फेटाळून लावले। राहुल गांधींनी त्यांच्या आरोपांवर एकतर प्रतिज्ञापत्र सादर करावं किंवा 7 दिवसात देशाची माफी मागावी असा अल्टिमेटम ज्ञानेश कुमार यांच्याकडून देण्यात आला। निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद जवळपास 1.5 तास चालली, पण या पत्रकार परिषदेत ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांचं थेटपणे नाव तर घेतलं नाहीच, सोबतच त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचं टाळलं असं बोललं गेलं। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुरावे दाखवून प्रश्न विचारले, पण ज्ञानेश कुमार यांनी यावर उत्तर देण्याचं टाळलं किंवा समाधानकारक उत्तरं दिली नाहीत। पत्रकारांनी बिहारमधल्या SIRच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नांनाही मुख्य निवडणूक आयुक्तांनी बगल दिली असं विरोधकांचं म्हणणं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा निर्णय केला असून विरोधक निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत, त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं कसं टाळलं, यावरून आता त्यांच्यावर महाभियोग आणणार असल्याच्या चर्चा का होत आहेत, सगळ्याची माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोगाच्या कारवाईची चर्चा काय आहे ते बघूयात। संसद भवनात सोमवारी सकाळी इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक बैठक झाली। या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणण्यावर चर्चा झाली। त्यानंतर आता नियमानुसार महाभियोग प्रस्ताव आणून मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल अशी शक्यता आहे। आघाडीच्या नेत्यांनी याला आपली सहमती दिली आहे। याबाबत बोलताना काँग्रेस खासदार सय्यद नासिर हुसेन म्हणाले की यावर अद्याप औपचारिक विचार झालेला नाही, पण जर परिस्थिती उद्भवली तर इंडिया आघाडी हा पर्याय स्वीकारेल। म्हणजेच विरोधी आघाडी आता ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग आणण्याचा विचार करत असल्याचं चित्र आहे। पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत विरोधक इतकी टोकाची भूमिका घेण्याचा विचार का करतायत, तर यामागचं कारण म्हणजे निवडणूक आयोगावरच्या गंभीर आरोपांवर ज्ञानेश कुमार यांच्याकडून आलेली असमाधानकारक उत्तरं। राहुल गांधी यांच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांनी रविवारी 17 ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली। मात्र या परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचं टाळलं, तसंच अनेक प्रश्नांची हास्यास्पद उत्तरं दिली असे आरोप आहेत। त्यामुळे आता त्यांच्यावर सगळ्याच बाजूनं टीका व्हायला सुरुवात झाली आहे। ज्ञानेश कुमार यांच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान न झाल्यानं ते आता त्यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे। आता ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोगावर उपस्थित होत असलेल्या कोणकोणत्या प्रश्नांना उत्तर देण्याचं टाळलं ते सविस्तर बघूया। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं ज्ञानेश कुमार यांना प्रश्न विचारला की जर निवडणूक आयोगावर काही प्रश्न उपस्थित होत असतील तर सगळ्यात आधी आयोग त्याचा तपास करणार की ज्यानं प्रश्न विचारले त्याच्यावर कारवाई करायला लागणार। ह्या पत्रकाराचा रोख ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना माफी मागण्यास सांगितलं याकडे होता। या प्रश्नावर ज्ञानेश कुमार नियमांचाच दाखला द्यायला लागले। मीडियात समजा एखाद्या व्यक्तीबाबत तक्रार आली तर निवडणूक आयोग त्यावर ॲक्शन घेतं, मात्र जर आरोप 1.5 लाख मतदारांबाबत असेल तर काय निवडणूक आयोगानं कोणत्याही पुराव्याशिवाय किंवा कोणत्याही प्रतिज्ञापत्राशिवाय त्या 1.5 लाख मतदारांना नोटीस पाठवायला हवी। कायद्यात याबाबत कुठलीही तरतूद नाही, कोणतंही शपथपत्र मिळालेलं नाही, कोणताही पुरावा नाही। आम्ही त्या 1.5 लाख मतदारांना नोटीस पाठवून त्यांना SDMच्या ऑफिसमध्ये बोलावून घेऊ का, असा उलट सवाल ज्ञानेश कुमार यांनी पत्रकारांना केला। यावरून आता 1.5 लाख मतदारांवर कारवाईच्या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेलं हे उत्तर विचित्र आहे असं म्हटलं जात आहे। जर आयोगाला वाटतं की एकाही मतामध्ये गडबड नसावी तर मग या 1.5 लाख मतदारांचा तपास व्हायला नको का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। या 1.5 लाख मतदारांना SDMच्या ऑफिसमध्ये बोलावण्याची काय गरज आहे? आयोग या 1.5 लाख मतदारांचा तपास करण्यासाठी आपले BLO किंवा SDMच्या टीमला त्यांच्यापर्यंत पाठवू शकत नाही का? एकीकडे आयोगानं बिहारमध्ये 8 कोटी मतदारांपर्यंत एका महिन्यात पोहोचण्याचा दावा केलाय, तर मग 1.5 लाख मतदारांचा शोध घेणं आयोगासाठी कोणती मोठी गोष्ट आहे, असे प्रश्न आता विचारले जात आहेत। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला आणखी एक सवाल केला होता, त्यावर ज्ञानेश कुमार यांनी दिलेलं उत्तर अगदीच हास्यास्पद असल्याच्या चर्चा आहेत। आयोग मतदान केंद्रांचे CCTV फुटेज का देत नाही, असा सवाल राहुल गांधींनी केला होता। यावर उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्तांनी प्रायव्हसीचा दाखला दिला। मतदारांची प्रायव्हसी धोक्यात येईल म्हणून आम्ही CCTV फुटेज देऊ शकत नाही, असं ज्ञानेश कुमार म्हणाले। आता जर हाच मुद्दा असेल तर मग मतदान केंद्रावर CCTV फुटेज लावलेच कशाला, हा प्रश्न विचारला जातोय। चोरीचा आरोप झाल्यावर आयोग प्रायव्हसीच्या मुद्द्यावरून
सीसीटीव्ही फुटेज द्यायला नकार देत असेल तर असे सीसीटीव्ही कॅमेरे काय कामाचे, असे प्रश्न विरोधक विचारतायत। या पत्रकार परिषदेत असे अनेक प्रश्न विचारण्यात आले ज्यावर मुख्य निवडणूक आयुक्त उत्तरच देऊ शकले नाही। राहुल गांधी यांनी आरोप केल्यावर ज्ञानेश कुमार यांनी त्यांना 7 दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र द्यायला नाहीतर देशाची माफी मागायला सांगितलं, पण भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्याबद्दल ते काहीच बोलले नाहीत। वास्तविक राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर अनुराग ठाकूर यांनी सुद्धा वोट चोरीचे आरोप केले होते। राहुल गांधी यांनी फक्त कर्नाटकच्या महादेवपुरा या एकाच मतदारसंघाचं नाव घेतलं, पण अनुराग ठाकूर यांनी 5 लोकसभा आणि एका विधानसभा मतदारसंघात वोट चोरी होत असल्याचं म्हटलं। आयोगानं यावरून राहुल गांधी यांना प्रतिज्ञापत्र द्यायला सांगितलं, पण अनुराग ठाकूर यांच्या आरोपांबाबत एकही शब्द काढला नाही। ज्ञानेश कुमार यांनी म्हटलंय की राहुल गांधी यांनी जो डेटा दाखवला तो डेटा आमचा नाहीच। मग अनुराग ठाकूर यांनी दाखवलेल्या डेटावर त्यांचं म्हणणं काय आहे? तो डेटा सुद्धा निवडणूक आयोगाचा नाही का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं ज्ञानेश कुमार यांना सवाल केला की ओडिशातल्या बिजू जनता दलानं 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर शपथपत्र देऊन मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप केला होता। त्या आरोपांचं काय झालं, त्यावर आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, या प्रश्नावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार उत्तरच देऊ शकले नाही। त्यांनी नेक्स्ट क्वेश्चन असं म्हणत उत्तर देणं टाळलं। मुळात हा प्रश्न गंभीर आहे। निवडणूक आयोग राहुल गांधींच्या आरोपांवर कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडून वारंवार प्रतिज्ञापत्राची मागणी करतोय, पण मग जर बीजेडीनं 1 वर्षाआधीच असा आरोप केला होता आणि त्याबाबत प्रतिज्ञापत्रही दिलं होतं, मग त्यावर आत्तापर्यंत काहीही कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल आता केला जातोय। निवडणूक आयोगानं याचं उत्तर द्यायला हवं असं विरोधकांचं म्हणणं आहे। पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाला आणखी अनेक प्रश्न विचारण्यात आले, पण ज्ञानेश कुमार यांनी त्यापैकी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत। बिहारमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे तिथं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत तिथं SIR राबवण्याची काय गरज आहे, असा सवाल एका पत्रकारानं केला होता, पण ज्ञानेश कुमार यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं। राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या मतदार यादीत गडबड झाली असल्याचाही आरोप केला होता। महाराष्ट्रात फक्त 6 महिन्यात नवीन मतदारांची संख्या 40 लाखांनी कशी वाढली, असं राहुल गांधी म्हणाले होते। राहुल गांधींच्या या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं, पण निवडणूक आयुक्त यावर काहीही बोलले नाहीत। फडणवीस हे एका राजकीय पक्षाचे नेते आहेत। राहुल गांधी यांचा सवाल निवडणूक आयोगाला होता। या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाकडून येणं अपेक्षित होतं, मात्र ज्ञानेश कुमार यांनी हे उत्तर देणं टाळलं, त्यामुळे आता त्यांच्यावर अनेक सवाल उपस्थित होत आहेत। याशिवाय बिहारमध्ये SIR राबवण्याआधी निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांशी सल्लामसलत का केली नाही, ह्याचं उत्तर आयोगाकडे नाही। बिहारमध्ये SIR प्रक्रियेदरम्यान 65 लाख मतदारांची नावं वगळण्यात आली, पण किती नवे मतदार जोडले गेले हे निवडणूक आयोगानं सांगितलं नाही। राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर मतदार यादीचं स्वरूप का बदलण्यात आलं, याचं उत्तरही निवडणूक आयोग देऊ शकला नाही। या सगळ्यामुळे आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे विरोधकांच्या टार्गेटवर आलेत। तसं पाहिलं तर निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आयोगावर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याऐवजी आणखी नवीन प्रश्न निर्माण झालेत। यावरून आता विरोधकही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। ज्ञानेश कुमार यांच्याकडून समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं विरोधकांनी त्यांच्या विरोधात महाभियोग आणण्याची तयारी सुरू केली आहे। आता या सगळ्याबाबत पुढे काय होतं, निवडणूक आयोग ह्या प्रश्नांची उत्तरं कधी देतं, उत्तरं मिळाली नाही तर ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग आणला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।